हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर अकॅडमी. पहा, नवी मुंबई महानगरपालिकामध्ये एएनएमच्या ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग तुम्ही 160+ मार्क्स कसे स्कोअर करू शकता याच्यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी ज्या डिफरंट वेकन्सी आहेत, जसं की एएनएम जेएनएम आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी आहे, आहार तंत्रज्ञ, सो या सगळ्यासाठी जे आहे अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. सो बघा, जर यामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. बघा, आणि जे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच बॅच जी आहे तुमची डिझाईन केलेली आहे, त्यामुळे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होतील जर तुम्ही बॅच जॉईन केली तर. आणि एएनएम जेएनएम साठी जी स्पेशल बॅच आहे त्यामध्ये ज्या तुमच्या डिफरंट एक्झाम्स होतात, जसे की बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या एक्झाम आहेत, डीएमईआरची एक्झाम असेल, आरआरबी असेल, एम्स असेल, सो यापैकी कोणत्याही एक्झाम मध्ये जेव्हा एएनएम जेएनएमच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी तुम्ही जे आहे ही बॅच जी आहे जॉईन करू शकता. सो बॅच जॉईन तुम्ही 1500 रुपीज मध्ये करू शकणार आहात आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे. सो बघूयात, चला आपण जे काही एएनएमच्या पोस्ट आहेत नवी मुंबई महानगरपालिकामध्ये, सो त्या एक्झामसाठी तुम्ही 160+ मार्क्स कसे स्कोअर करू शकणार आहात याची डिटेल स्ट्रॅटेजी आपण पाहूयात. सो बघा, एएनएमच्या स्टुडंट्सना आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 सेक्शन असणार आहेत. सो नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये बघा 40 क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला विचारले जातात आणि हे 40 क्वेश्चन 80 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. बघा, मग 40 क्वेश्चन मध्ये हे 4 सेक्शन असणार आहेत. मराठी आहे, इंग्लिश आहे, जीके आहे आणि मॅथ्स आणि रिझनिंग आहे. तर बघा, मराठी मध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जातात 20 मार्कांसाठी. तुम्हाला हे सगळं माहितीच असणार आहे की हे 4 सेक्शन आहेत आणि त्याच्यावरती तुमचे 20 मार्क्स जे आहेत डिपेंड असणार आहेत. सो टोटल जे आहेत 40 क्वेश्चन्स आहेत 80 मार्क्स साठी. मग आता मराठी आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज मध्ये तुमचे बघा जिओग्राफी असणार आहे, करंट अफेअर आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला जिओग्राफी आहे, करंट अफेअर असणार आहे, हिस्ट्री, पॉलिटी, या सगळ्यावरती जे आहेत क्वेश्चन विचारले जातात एक्झाम मध्ये. मोस्टली करंट अफेअर जे आहेत ते तुम्हाला टार्गेट करायचे आहेत, ज्याच्यामध्ये ज्या तुमच्या स्कीम्स असणार आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स, सो त्या इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्या आरोग्य रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम असणार आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामसाठी. त्याच्यामुळे हे जे 5-6 सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला जीकेच्या सेक्शन मध्ये कव्हर करावे लागणार आहेत. पण बघा, याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत ते 10च क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच्यातून तुम्ही 20 मार्क्स स्कोअर करू शकताय. सिलेबस जास्त आहे म्हणून तुम्ही जर जास्त टाइम अलॉट केला तर मग तुम्हाला टेक्निकल जे काही तुमचा सिलेबस असणार आहे त्याच्यासाठी टाइम कमी पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागणार आहे. बघा, 19 मे ही तुमची लास्ट डेट होती फॉर्म फिलिंगची. सो त्याच्या अकॉर्डिंगली जर कन्सिडर केलं तर पुढचे 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. म्हणजे जवळपास तुमच्याकडे 90 डेज, 80 to 90 डेज हे आहेत एक्झाम होण्यासाठी. मग पुढच्या 90 डेज मध्ये तुम्ही कसं काय प्लॅन करू शकता जर तुम्ही आतापासून स्टडी करायला सुरुवात केली तर पाहूयात तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करायला पाहिजे. बघा, नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये मराठी आणि इंग्लिश, जीके आणि मॅथ्स आणि रिझनिंग असे 4 टॉपिक्स आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. मग मराठीमध्ये तुमचा मराठी ग्रामरचा पण पोर्शन आहे, इंग्लिशमध्ये पण इंग्लिश ग्रामर असणार आहे. बाकी मला वाटते म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसंधी हे तुम्हाला इझी जात असेल. त्याच्यामुळे मराठी आणि इंग्लिश किंवा मराठी आणि जीके किंवा मराठी आणि मॅथ्स आणि रिझनिंग असे कोणतेही 2 टॉपिक जे आहेत ते तुम्ही या फर्स्ट 30 डेज मध्ये कव्हर केले तरी चालणार आहे. बघा, डेली कमीत कमी 2 आवर्स तुम्हाला या नॉन टेक्निकल सेक्शनला अलॉट करावे लागणार आहेत. म्हणजे 2 तास तुम्हाला हे नॉन टेक्निकल सेक्शनचा स्टडी करावा लागणार आहे. मग जर डेली एक टॉपिक तुमच्या ग्रामर मधला जर तुम्ही कव्हर केला तरी पुढच्या 30 दिवसामध्ये मराठीचा तुमचा स्टडी जो आहे तो कम्प्लीट होणार आहे. पण इथे तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी जी आहे म्हणजे रेग्युलर स्टडी करावा लागणार आहे. तुम्ही त्यामध्ये कारण देऊ शकणार नाही आहात. सो मराठी आणि इंग्लिश जो आहे जर तुम्ही 2 टॉपिक डेली जर त्याचे प्रत्येकी एक असे टोटल 2 टॉपिक जर तुम्ही कव्हर करत गेला तर 30 दिवसांमध्ये तुमचा मराठी आणि इंग्लिशचा जो आहे तो सिलेबस कव्हर होईल. सेम गोज विथ जीके आणि मॅथ्स आणि रिझनिंग. सो पहिल्या 30 दिवसांमध्ये मराठी आणि जीके करा किंवा मराठी आणि इंग्लिश किंवा मराठी आणि मॅथ्स आणि रिझनिंग यापैकी कोणतेही 2 सब्जेक्ट जे आहेत ते तुमचे रोज एक टॉपिकच्या प्रमाणे कव्हर होऊन जातील. त्याच्यानंतर पुढच्या रिमेनिंग 30 डेज जे असणार आहेत त्याच्यामध्ये राहिलेले 2 टॉपिक जे आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत.
जीके मध्ये पर्टिक्युलर बघा स्टडी करत असताना जे करंट अफेअर असणार आहे, मग करंट अफेअरचे जे काही बुकलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा अकॅडमीचे जरी तुम्ही नोट्स मागवले तरीही चालणार आहे. जवळपास 250 और 300 पेजेसचं बुक आहे जीकेचं. सो ते वन लाईनर जरी तुम्ही कम्प्लीट केलं तरी तुमचं जीके जे आहे ते कव्हर होऊन जाईल आणि 10 क्वेश्चन पैकी कमीत कमी 6 ते 7 ते 8 क्वेश्चन जे आहेत तुम्ही करेक्टली सॉल्व्ह करू शकणार आहात. ठीक आहे. सो जीके साठी म्हणेन तुम्हाला तुम्ही मार्केटमधलं एखादं बुक किंवा डिरेक्टली नोट्स जे आहेत ते स्टडी केले तरी चालणार आहे. कारण तुम्ही जर आता 5वी ते 10वी बोर्डचे बुक्स जर रीड करत बसला तर त्यामध्ये तुमचा वेळ जास्त जाऊ शकतो. त्यानंतर बघूयात मॅथ्स आणि रिझनिंग साठी. सो असं कन्सिडर करून चालूयात की मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला मॅथ्स जे बेसिक मॅथ्स आहे ते बऱ्यापैकी जमतंय, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग आणि जीके असेल तर हे देखील प्रिपेअर करायला डेली 1 टॉपिकच्या प्रमाणे जर तुम्ही प्रिपेअर केलं तरीही ते नेक्स्ट 30 डेज मध्ये जे आहे तुमचं कम्प्लीट होणार आहे. म्हणजे हे 4 टॉपिक कव्हर करायला जवळपास तुम्हाला 60 डेजचा कालावधी लागेल. सो फर्स्ट 60 डेज मध्ये तुम्ही हे जे टॉपिक कव्हर केले तर रिमेनिंग जे काही 20-30 डेज असणार आहेत तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील, त्यामध्ये तुम्ही या टॉपिकचं जे आहे रिव्हिजन करू शकणार आहात. त्यानंतर बघूया टेक्निकल सेक्शन जे आहे त्याला तुम्ही स्ट्रिक्टली 6 ते 7 तास रोज तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. कारण टेक्निकल पोर्शन नॉन टेक्निकल पोर्शन पेक्षा जास्त असणार आहे आणि याच्यावरती 60 क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत आणि 120 मार्क्सला विचारले जात आहेत. सो बघूया त्याचा सिलेबस काय आहे. सो बघा जो अपडेटेड सिलेबस आहे ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की एएनएम साठी कोणता सिलेबस आहे तो तुम्हाला आता स्टडी करायचा आहे. सो बघा हे जे काही आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एएनएमचा सिलेबस तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला हे सगळे टॉपिक जे आहेत खूप जास्त टॉपिक नाही आहेत पण तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार आहे. टॉपिक लिमिटेड आहेत पण त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे. आणि टेक्निकल सिलेबस बघा याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, हेल्थ प्रमोशन आहे, नर्सिंग फाउंडेशन आहे, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी आहे, चाइल्ड हेल्थ नर्सिंग आहे. तुमच्या सब्जेक्टमध्ये मिडवाइफरी अँड गायनेकोलॉजी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, अॅनाटॉमी इम्पॉर्टंट आहे, नर्सिंग मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन. सो हा जो टॉपिक आहे नवीन ऍड झालेला आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन. त्याच्यानंतर आहे मेंटल हेल्थ सायकॅट्रिक, त्यानंतर आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. सो मेंटल हेल्थ ऑलरेडी टॉपिक लेक्चरमध्ये सुरू आहे आणि इंटरव्हेन्शन केअर, इंटेन्सिव्ह केअर नर्सिंग, मायक्रोबायोलॉजी अँड हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल. सो मायक्रोबायोलॉजी आणि हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल हा टॉपिक जो आहे ऑलरेडी बरेचसे टॉपिक आहेत जे कव्हर झालेले आहेत आणि काही टॉपिक जे आहेत ते आपण आता कव्हर करणार आहोत. मायक्रोबायोलॉजी आणि हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल हा टॉपिक कव्हर केला जाईल. वॅक्सिनेशन प्रोग्राम आणि नॅशनल कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज प्रोग्राम. सो हे जे प्रोग्राम दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर प्रिपेअर करावं लागणार आहे. बघा गव्हर्नमेंटचे बरेचसे प्रोग्राम असतात, त्यामध्ये कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज साठी जे काही प्रोग्राम आहेत ते तुम्हाला इथे प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे. सो हा झाला तुमचा सिलेबस आणि आता सिलेबस मध्ये टॉपिक वाईज जे आहे तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार आहे. ठीक आहे. सो 60 क्वेश्चन जे आहेत तुम्हाला विचारले जात आहेत 120 मार्क्स साठी. त्यामुळे बघा जर आता कन्सिडर केले आपण टॉपिक तर ते जवळपास 20 to 25 टॉपिक आहेत असं आपण कन्सिडर करूया. कारण त्याच्यामध्ये बरेचसे सब टॉपिक जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. मग या केसमध्ये एका टॉपिकला जर तुम्ही 2 डेज अलॉट केले आणि त्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय प्रिपरेशन करायचं आहे तर टॉपिक बघायचा आहे, टॉपिकचा सिलेबस त्यामध्ये किती सब पॉईंट आहेत ते पण पाहावं लागणार आहे, त्याचे लेक्चर अटेंड करावे लागणार आहेत, त्याचा सिलेबस जो किंवा नोट्स जे आहे तुमच्याकडे अवेलेबल ते रीड करायचे आहेत. त्याच्यानंतर जर त्याचे एमसीक्यू असतील तर ते देखील सॉल्व्ह करावे लागणार आहेत. मग याच्यामध्ये काय काय करणार तुम्ही तर सिलेबस आहे, त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करणं असेल आणि त्यानंतर त्याची टेस्ट सिरीज जी येणं असणार आहे हे सगळं तुम्हाला त्या 2 दिवसांमध्ये प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. सो हे 25 टॉपिक कव्हर करायला तुम्हाला जवळपास 50 दिवसांचा कालावधी लागेल. सो बघा जर 50 दिवसांमध्ये तुमचा जर टेक्निकल सिलेबस कव्हर झाला तर राहिलेले जे काही दिवस असणार आहेत पुढचे 20, 30, 50 जे काही डेज तुम्हाला मिळतील त्यानंतर एक्झाम पर्यंत, सो त्या दिवसांमध्ये तुम्ही हे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन जे आहे त्याचं रिव्हिजन देखील करू शकताय. ठीक आहे. सो मला वाटतं इनिशियली तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कामी येणार आहे किंवा उपयोगी पडणार आहे तुमचं आत्ताचं जे काही स्टडी आहे तो डिझाईन करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण काही दिवसांनी पाहूयात की तुम्ही रिव्हिजन कशा पद्धतीने करायचं आहे. तोपर्यंत बघा तुमचा सिलेबस, त्याच्यावरचे एमसीक्यू आणि त्यावरती जे काही सेक्शनल टेस्ट सिरीज आहेत त्या कव्हर होणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. सो मला वाटतं डेली 6 to 7 hours टेक्निकल स्टडी
आणि उरलेले 1 to 2 आवर्स जो आहे नॉन टेक्निकल सब्जेक्टचा स्टडी केला तर डेफिनेटली तुमची पोस्ट जी आहे ती क्लिअर होऊ शकते किंवा तुमची एक्झाम क्लिअर होऊ शकते आणि तुम्हाला पोस्ट जी आहे ते मिळू शकणार आहे. सो मला वाटतं ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर इझिली तुम्ही 160 to 170 प्लस मार्क्स जे आहेत ते ANMच्या एक्झाममध्ये मिळवू शकणार आहात. सो बघा, अकॅडमीमध्ये ANM, JNM आणि फार्मसिस्ट यासाठी बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि यामध्ये तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे. ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. आणि फार्मसिस्टची जी बॅच आहे ती तुम्ही 3000 रुपीजमध्ये जॉईन करू शकताय आणि व्हॅलिडिटी त्याची 1 इयर एवढी असणार आहे. मग बॅच अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली डिझाईन केली असल्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे जे चान्सेस आहेत सिलेक्शनचे ते इन्क्रीज होतील. सो त्या रिगार्डिंग जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 9545818303 या नंबरवरती. सो बघा, तुम्हाला जर स्ट्रॅटेजी आवडली असेल तर डेफिनेटली तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.